हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त चटपटीत विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्याची ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी पाहणार आहोत। हे खायला अतिशय मस्त लागते। तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुरीच्या दाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवून खाऊ शकता तुम्ही। तर आज आपण मस्त आमटी बनवणार आहोत। तर हे 1 वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतले। आता आपण याची आमटी बनवू। मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये वल्ल नारळ घेतलं, थोडंसं असे तुकडे करून घेतले। या तुम्ही सुक्का खीस राहतो खोबऱ्याचा, तो पण घेऊ शकता। थोडं आले आणि लसणाच्या फोड्या घेतल्या 3-4। हे मिक्सरमधून आपल्याला आबडधोबड काढायचं आहे। आता हे थोडंसं फिरून घेतलं, असं जाडं मोठं करून घेतलं। आता यामध्ये हे तुरीचे दाणे घालायचे आहेत आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता हे फिरून घेतलं। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि परत मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊ, बारीक करून घेऊ। दाणे असे बारीक करून घेतले। आता गॅसवरती कढई ठेवूया। गॅस ऑन केली, त्यामध्ये 2 नाही तर 3 पळ्या तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चम्मच जिरे घालायचे। जिरे मस्त तडतडले की यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घालायचा। कांद्याचा कलर जोपर्यंत असा ब्राऊन होत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं चम्मचनं फिरवत राहायचं। जो कच्चापणा आहे तो कांद्याचा कम होऊन जातो। आता यामध्ये 1 टमाटर घेतलं बारीक कट करून, हे घालते। टमाटर पण व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेते। आता यामध्ये आपल्याला काही मसाले ऐड करायचे आहेत। 1 चम्मच हळद घेतली, 2 चम्मच लाल तिखट, तिखट कमी खात असाल तर कमी घ्यायचं, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच गरम मसाला। आता हा घरचा तयार केलेला मसाला आहे माझा। आता चम्मचने असं हलवून घ्यायचं। काहीच वेळ लागत नाही आमटी बनवायला, एकदम पटकनी होते। आता हे दाण्याचं वाटण यामध्ये घालायचं, पूर्ण टाकून घेते। तर फ्रेंड्स, तुम्हाला ओल्या तुरीच्या दाण्याची रेसिपी बघायचं असेल, जसं कचोरी बनवली आहे मी, वडे बनवले आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। मी मागच्या वर्षीच ते व्हिडिओ अपलोड केले आहेत। खूप छान लागते याची कचोरी पण आणि वडे पण। या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तुरीची डाळ कशी तयार करता याचे व्हिडिओ पण मी अपलोड केले आहे। 16 किलो तुरीची डाळ चा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि हरभऱ्याची डाळ पण घरच्या घरी कशी तयार करायची 14 किलो, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, तुम्हाला प्रोसेस बघायची असेल तर। आता यामध्ये आपण पाणी घालूया। थोडंसं वाटण असं मस्त मध्यम गॅसवरती शिजून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं त्यामध्ये। तर तुम्हाला जेवढी गाढी वाटली हे आमटी तेवढी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। आता हे थोडे घट्टच आहे, आणखी यामध्ये पाणी घालते। थंडी झाली की आणखी घट्ट होऊन जाते। आता तुम्हाला यामध्ये काहीच तेल दिसत नसेल, पण याला तेल सुटेल मध्यम गॅसवरती हे शिजवले की। थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घातला। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं, जास्त नाही 2-3 मिनटं शिजू देऊ। तर 2-3 मिनटानंतर मस्त ही आमटी तयार झाली आहे। खायला खूप छान लागते। नक्की या पद्धतीने बनवा। 1 वाटी छोट्याशा वाटीमध्ये तुरीचे दाण्याची मस्त असे 3-4 लोक खातील एवढी आमटी बनते।
झाली आहे आपली ही चटपटीत मस्त विदर्भ स्पेशल हिवाळ्यामध्ये बनवून खायची मस्त ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी. तर नक्की तुम्ही पण बनवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि मस्त ही आमटी बनवून खा.